हॅलो एव्हरीवन. तर पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण बघा किती आल्हाददायक झालं आहे. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. पण त्यामुळे आमचं एक नुकसानसुद्धा झालं आहे. आमचा पॅशन फ्रूटचा वेल जो आहे तो खाली पडला आहे आणि आता त्याला वरती परत चढवणं खूप अवघड आहे. त्यानंतर चेरू मॅडमला खायचा होता टरबूज, पण ते निघालं असं पांढरं, त्याच्यामुळे मॅडमचा मूड झाला होता ऑफ. नंतर मला एक शूट करायचं होतं, त्यासाठी मी हा गेटअप केला होता आणि मी नवीन साडी घातली. मग चेरू मॅडम कशी मागे राहणार, आई मलासुद्धा नवीन ड्रेस घालायचा. मग तिलासुद्धा छान आवरलं आणि आम्ही काढला आमचा मॅन्डेटरी सेल्फी. आणि आज मी बनवली होती आंबाडीची भाजी, जी आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते आणि झालीसुद्धा होती टेस्टी. त्याच्यामुळे ही रेसिपी मी शेअर केली नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तुम्ही नक्कीच बघा. नंतर चेरी मॅडमला झालं होतं बोर, म्हणे आई मला घेऊन चाल वरती टेरेसवर, फुलं तोडायची आहेत. आणि इथं बघा काय काय चालू आहे मॅडमचे कारनामे. नंतर बाजेवर जाऊन झोपली. आता मी थकले आई. म्हटलं चल थकली तर माझं एक काम करून दे, झाडांना पाणी दे आणि नंतर आराम कर. झाडांना पाणी दिलं आहे, पण नंतर काय कारनामा केला हे बघाच तुम्ही पुढे. आता वरती बघ का खराब केले हात. असं झालं की उगाच तिला एक काम सांगितलं आणि माझे 10 कामे वाढवून घेतली. मग तिचं आवरलं. तिने जे हाताला माती लावून घेतली होती ती धुतली, तिला रेडी केलं आणि त्यानंतर पूर्ण गॅलरी जी आहे ती साफ करून घेतली. याच्यामध्येच माझे 2 ते 3 तास गेले आणि खूप दमायला झालं. असंच असतं लेकरांचं, एक काम करायला जातात आणि 10 कामं वाढवून ठेवतात. त्यानंतर इव्हिनिंगला आली होती डुग्गू आई बाबा चेरूला भेटायला. तर तिचा आनंद बघा. आणि मग आल्या आल्याच दोघींची जी मस्ती सुरू झाली की बस, दोघीही टॉम अँड जेरी सारख्या आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. त्यानंतर माऊने आम्हाला पाठवल्या होत्या बांगड्या आणि त्या आम्ही लगेच घालून घेतल्या. थँक्यू माऊ. आणि इथं झोपेपर्यंत सुद्धा या दोघींचा धिंगाणा चालू होता. तर असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला फॉलो करा. बाय.